आता तुकोबाला कोणालाही शरण गेलंय, फक्त मारुतीला शरण गेले. शरण शरण घे हनुमंता तुम्हा आलो राम दूता. कशासाठी गेले? काय भक्ती त्यांच्या वाटा मददाला काम होता हे काम योग्य आहे शरण जाणं. पण मग सुकुमाच्या महामंडळाला शरण जाणं महाराज आयशी अशी शरण जावे शक्ती देन वंचित तो हा उतरील पार उतर नदीचा. जर या भव नावाचा सागरातून तरुण जाण्याचा पर्याय जर करीत असेल, तारून जर नेत असेल तर तारून भला पांडुरंग तो परमात्मा तारून महाराज जीवनाचा उद्धार करणारा. म्हणजे एक तर संताला नाही तर देवाला महाराज लोकांशिवाय तिसऱ्याला शरण जाणं उपयोगच नाही हो. तिसऱ्याला शरण जाणं म्हणजे स्वार्थासाठी जाणं शरण नाही. स्वार्थासाठी बघा संसारामध्ये महाराज माणूस सदा म्हणतात बघा तुम्ही हे सुखी ते सुखी हे सुखी ते सुखी. खरं सांगा कोणी सुखी हे का लबाड आहे असं आम्ही म्हणला मला काय चालायचं नाही लय बरं आहे की आम्हाला आम्ही नाही लय चांगलं आहे काय का राष्ट्र पडला चाललं. मृत्युमुखी सुखाची गाणी नाही की कवनाच्या आश्रवणी जैशी सुख निद्रा अंतोनी निद्राची. एक इचू जर दगडा खाली निघाला एकदा जर धक्का हाणला का नाही 24 तास सुधरून येईल नाही. इंद्री ही इंचाचा बाप आहे मला विचार करायचा कोण आहे पण लेख तेवढा नाचील त्याचा बाप किती नाचील. तिथं सुख आहे वय नाही महाराज सुख मिळू शकत. म्हणून कोणालाही शरण जावं नका. जात असेल तर शेव देवाला शरण जा. अच्छा मारुती रायाला शरण जा. म्हणून राज ऋषी भरत म्हणतात मारुती अरे मी तुला शरण आलो का तुझ्या मुखी नामस्मरण आहे पण काय काय विनंती आहे माझी तुला मला रामकथा सांग बोलू लागले. भरत प्रेमाचा संपूर्ण प्रेमी बांधलीला कपी नवल गोनी व्रत दिन राम म्हणून उपहासी. महाराज इतका भरत राज ऋषी बोलले जीवनामध्ये काही कळो का नको पण हे जे वागणे आता कोणाचं भरत रामकृष्ण मारुतीचे जे नियम आहेत का नाही हे नियम जर आपण संसारात पाळले तर मला भांडण होत नाही बघा. व्यवस्थित मिळते आपल्याकडे भांडण करण्याची आमच्याकडे प्रथा कशी माहिती आहे का. भांडण लागलं का नाही असं म्हणजे आता मी बोललेल्या शिवाय दिला तुम्ही दोन चार ऐकून घेऊन पुन्हा शिवाय द्यावं परत ते उत्तर तरी खरं कळालं. ऐकून तर घेतच नाहीत माणसं चार माणसं एकदा बोलले मिटवायचंय कळण पेटवायचंय कळण सोडवा आलेली मी तसेच ते तिकडं करता करते हे इकडं करता करते कोणाचंच कोणाला काही कळत नाही. पण दोघांचा वाद आहे महाराज वादाचं बोल नाही मारुतीरायाचा आणि राज ऋषी भरताचं. सुरुवातीला मारुतीराय खंडानावर गेले राज ऋषी भरताला जीभ आलेली नाही. ज्यावेळेस राज ऋषी भरताने माझ्या बोलायला सुरुवात केली मारुतीरायाने जीभ आलेली नाही. पण आता मात्र मारुतीराय भुरकावले. इतकं ऐकून घेतल्यावर कथा सांगण हे सांगण तू काय भुरकावली काळ नाही का पुढे उपासनी जगतिनाथ श्रीरामादेवनी संदर्भ गदानंद सदोदित सांगत. आणि त्यावेळेस शिवाय ऐकण्याच्या नंतर मारुतीरायाने पाहिलं आत्मपरीक्षण केलं माझ्या मारुतीरायाने. राग आला मनाच्या ठिकाणी पण राग आला पण राग काढता येत नाही. काय काय जावं लागतं. तर घरी बायकोचा राग आल्यावर खूप राग येतो पण भूकत असल्यावर राग काढल्यावर ती जर माहेराला गेल्यावर राग काढता येत नाही. रागाला काय काय आधी अडचणी असतात. तुम्ही पुढे गेला तुम्हाला काही टेन्शन नाही आम्हाला आता थोडं टेन्शन नाही राहत काय आपण मी 40च्या पुढे करू 40च्या पुढे गेला काय हरकत नाही भ्याची गरज नाही कोणाला. लोक सुटला तो भानगडी होत यार 80 वर्षाचे म्हातारे म्हणणार नाही नाही मला घरी राहावंच लागते काम आलं का उठून गेले असल्या भानगडीत मला माझ्या मारुतीरायाच्या मनाच्या ठिकाणी राग आला. वृत्तीमध्ये राग आहे पण कृतीमध्ये स्मरण आहे मारुतीरायाच्या. सूक्ष्म सनातन ही लक्षणं मारुतीरायाची आहेत. कुठल्या आहेत कृतीमध्ये आहेत. वृत्तीतून राग आलाय कारण कार्यनिष्ठानं सोडून आला भाऊ मरायची वेळ आली मये वांधर सगळे तिथं शरणागत केलाय हे माझा स्वामी आहे आणि असलं गेला केलं मला कोण बरोबर होय. बापाला जर वाईट केलं तर लेकाला कोण नीट नाही लेकाला वाईट केलं बापाला कोण नीट नाही. महाराज राग आला मनात विचार केला काय बोलू लागले सुरुवात केली भगवान लई नाटक झाले म्हणजे तुमचे किती नेहमीपणा घ्यायची किती लहानपणा घ्यायचे किती गोष्टी मारायले मी का लहान लेकरू काय चाकरी देऊन जायला नाही ना.
उगा प्रेम काय दाखवायले, नाटक काय करायले, काय काय तुम्ही बोलायले, कोण बोलू लागलं? मारुतीराय. हा, मारुतीराय रामकृष्ण भट्टाला बोल आहे का पुढे? मारुतीराय म्हणता देवा भरत रामकृष्ण निष्ठा ऐकलं आता बोललं की मर्यादा आहेत बघा, ह्या मर्यादा आपण सांभाळायच्या. एक बोल लागल्या आजी अशिक्षक आजी बघा खूप सांभाळलं आजीला झोपू देईन. ऐका ना, आजी अशी करू लागली, आजी करू लागली. मला काय वाटलं, मला वाटलं आजीला अशी आपली पोती आवडायली काय की आवडायली म्हणून अशी करायली काय की. थोडा वेळ सांगितलं मला आजी काय तुमचं प्रेम आजी तर दचकवली मोठ्या आजी म्हणलं आजी दचकू नका. मी जे पोती सांगितली ना मला इतका मला लय आनंद वाटला. तुम्ही कशाला बाबा तुम्ही काय प्रेमामध्ये नाही रे बाबा म्हणजे डोळा लागला घरचं कुलूप लागलं का नाही झटके देऊ लागले काय म्हणते मी झटके देऊ लागले कुलपाला हो लागले का नाही. स्वप्न पडलं बाबा स्वप्न कशाचं पडलं स्वप्न कुलपाचं पडलं कुलपाचं. हे आधी तशी आई काय रे खरं मला आधी ऐकायला म्हणून सांगा वाटायला जास्त तुम्हाला सांगा काय तेच मला मॅडम माणसं उडी शेणावर पण थोडे पर्यंत बराच हुशार माणसं आहे बुद्धिवान माणसं आहेत तुमच्याकडे तुमच्याकडे ज्ञानी मंडळी आहे आणि ज्ञानी माणसाचे श्रोते ज्ञानी असतील कधी लक्ष करायचं. आता हे आमचा म्हणजे समुद्रावर जरा जरा झिमझिम पाऊस पडण्याचा प्रकार चालू आहे. काय काम मला ऐकू पुढे मग मारुतीला काढायला सुरुवात केली. मारुतीला म्हणजे देवा लई लोकांची बेजार लावलेले लई लोकांना ठरवून करून काय काय लोक करायचे प्रयत्न रात्र देवा फिरायचे. आता मला कळालं म्हणजे तू किती लोकांची बेदर केली. काही लोक नागीर झाले देवा दिगंतामध्ये फिरायला गेले घरदार सोडून दिले हिमालयापर्यंत पोहोचले देवा इथपर्यंत पोहोचले तरी बी कारण तू असा नाटकी आहेस म्हणून त्याला भेटत नाही मारुतीचं म्हणणं आहे. काय काय केलं देवासाठी नाना साधनाच्या किल्ला खटपटा तैन भवती त्याची दानवंता. इतक्या प्रयत्न केले महान लोकांनी ते म्हणतात लई 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 परमात्मा लई लांब बरोबर आहे का बरोबर चिन्ह आपल्याला रामायण आहे. एका ठिकाणी असे ते मला रामायण सांग परमान घेऊन तुम्ही काय करा विष्णूचे ठेवला विष्णूचे काय मला तुम्ही 2-3 देऊन टाका मी गाता बघत नाही मला मी रामायण काय डोंगर देतो परमान असतं तर तुकोबारायची भाषा आहे. का परमान जायचं कारण आहे माझं काय त्याचं प्रमाण कारण हे नाथबाबाचं काव्य आहे. नाथबाबा कोण आहे ब्राह्मण आहे. ब्राह्मणी भाषा सर्वासरी सामान्य जीवाला कळत नाही म्हणून तुकोबारायाने श्लोक साधन केले आपल्याला. तुकोबारायाच्या भाषेत सांगितलं की चटकून लक्षात येते माझं मारुतीने काय म्हणाले देवा तुझ्यासाठी लोकांनी काय केलं त्याग केलाय. कशाचा केलाय अन्नाचा केलाय पाण्याचा केलाय वस्त्राचा केलाय एवढ्या गोष्टी त्याग केलाय पण तू त्याला भेटत नाही तू झोपवतोस तू नवऱ्या करतो तेव्हा मारुतीला बोलला नाही चट्टा बांधल्या एकाने झुट्टा बांधल्या एकाने मला आरामात त्याग केला पाणी पिऊन राहणार नाही. एक झाले तुरक नंबर एक धर्मदाता नंबर एक गणनाचे झाले हे देवा अरे देवा तुझ्यासाठी एकाने कपड्याचा त्याग केला रे भारी भारी निलंचे कपडे घालायचे सोडून दिले. लोक येडे म्हणून लागले त्याला येडे झाले रे म्हणजे कपडे काढून फिरायले काय म्हणून लागले लोक आपण सण केला रे देवा तुझ्यासाठी कपडे काढून घ्यायला जेवण सुरू लागलं. एक आहे महाराज झाडाचा पाला खायला सुरू केला सोन्यासारखा अन्न त्याग केला देवा तुझ्यासाठी का म्हणू लागले कारण मला त्याला एकच सांगायचं आता सिद्धांत एकच आहे की देवाला कोणाची किंमत नाही. एक झाले दिया बोल के नंदी बगवे सुनगे एकोरे दिगे कोणगे कोणगे आती ते चला भक्ताचे प्रकार माझ्या मारुतीला सांगायला सुरुवात केली. एवढे भक्त आहेत बरं का हरकेवाले भक्त आहेत. कोण्या महिन्यामध्ये असतील बघा ते 4 लोक येतात तार मारू
दिसत. कशासाठी? त्यांची भक्तीच आहे होऊन भाऊ. कोण्याही मार्गाने गेलं तर देवाला पावलं होते. आता काय बरेच काही भक्त आहेत महाराज, अनेक प्रकारचे भक्त आहेत, पण सगळे भक्त कुठं पोहोचतात? अनेक नदी आहेत, नाव अलग आहे, प्रकार अलग आहे. सागरात गेलं एकच आहे. तसा भगवान परमात्मा एकच आहे. कोण्याही मार्गाने जा, फक्त त्याच्यामध्ये श्रद्धा, विश्वास, भक्ती भाव जेव्हा प्राप्त होते. बोला ऐसे पहा तुझं लागे सर्वताना दिसती जग्या कोणी जगा सर्वांगी धरून वेगळी देवा करवी. तू लांब नाही श्री देवा, मारुतीला म्हणतात सगळ्याच्या जवळ आहे श्री देवा. पण तुझ्याकडे एक जादू आहे, जादू देवाकडे जादू आहे महाराज. अशी गोष्ट आली जवळ का नाही, त्याला भ्रमण करतो तू, भ्रमण वेगळी करवी श्री. म्हणून महाराज म्हणतात तुझा नाही तुझा पाशी पण तू जागा चुकवाशी. भ्रांत करून सोडतो तेव्हा तो कळू देत नाही. भक्तीला लागलं, मार्गाला लागलं, जरा असा पैसा गेला धन कसला आहे भक्त रामगाव तिकडच पडून जाते. महाराज या किंवा तुम्ही लई पैसे नाही म्हणला या वाढावला 2-4 गाड्या घेतल्या टर्पे झेटे भरायचा. ये मालसीने तने माता मी जाणत ते बसला तिजे तजे मी मारुतीला म्हणले लोकांना दंड पडला, भक्ती दिली पडला, मुक्ती दिली पडला, मुक्ती दिली, सगळ्याला खुश केला तेव्हा. पण ते मतशी नाही मत मी जाणत असे समज मारुतीला म्हणा मी त्याचा जाणत आहे. बोला पाहण्यासाठी लोक काही कमी हुशार नाहीत. देवाच्याही पुढे लोक गेले तर, पण देवाकडे जादू आहे माया नावाची. ते काय करते सारा भक्ताला माया तूच बघायच्याकडे की मायाचा आपल्याला इकडं ढकलून लागते आहे. शिव आणि शिव या दोन्हीच्या मध्ये माया पडत आहे. पडत आहे महाराज. हा माया रूप पडला सरासरी जीवाला उल्लंघन करता येईल ही माया नावाची नदी. महाराज जीव याच्यामध्ये डुबता खातं काहीतरी वय मला आठवण झाली आहे. त्या माया नदीतून जाणं शक्यच नाही जीवाला महाराज. लई फार नदी मोठी आहे ती. आणि त्या माया नावाची नदी काय करते, तिच्याकर अहंकार नावाचा एक तिने बाबा सांभाळायला लगेच त्याच्या मागे लावून जाते. ते लावून झाला की मग बघायचं कामच राहत नाही. महाराज म्हणजे पै भक्ती कमी झाली स्थानिक थोडे न म्हणे आम्ही भावाचे पाहुणे म्हणत नाही. पण आपला भाव की नाही, भक्ती नाही, लहान मोठं आपल्या मनातून जातच नाही ना. याच्यामुळे आपण पोहोचत नाही. पण मारुतीला दोन्ही तिन्ही गोष्टीच्या पुढे गेलेले होते म्हणून मारुतीला म्हणतात हे माझ्याकडे चालत नाही. जेव्हा तू जवळ आहे आणि असं भेटायला आलं की काय काय करतोस तुम्हाला वाटत असेल काय मारुतीला माहिती, काय मारुतीला माहिती. नवले बघा भरत राजऋषी बोलना काहीच म्हणलं ऐकूनच घाली. जे मारुतीला सपाटा सुरू केला महाराज नाही असं तुम्ही डुकल्या गेल्या याच्या डोळे उघडले तरी पाणी पिळाला तरी मी तरी काय करू. मारुतीनेच लावलंय सपाटा. मला कसं कुणाला बसायचं. मारुतीला म्हणतात देवा तुला ओळख नसेल. लोकांना खूप प्रयत्न केले. शंकासूर नावाचा दैत्य होता. त्या दैत्याने काय केलं होतं बाबा, त्या ब्रह्मदेवाचे वेद आणलेले चोरून. किती हुशार असं विचार करा. त्या दैत्याने वेद आणले कुठं बुडली, पाण्यात बुडवले. पाण्यात बुडवल्यावर तू माशाचा अवतार धारण केला. मारुतीला काय सांगायचं पुरावे द्यावे, पुरावे देवाला कळलं की खरं मारुतीला कळलं. काय काय माणसं असते बा खोटं पडलं मारुतीला खरं निवडून टाकतो. हुशार माणसं, बुद्धिवान माणसं आणि ते गुरुजीला सगळं माहिती होतं. काय करत खोटच बोल देतो. उगा आता आम्ही सगळ्याला सकाळी डोळे लाल होते, त्याला काही माहित नसते. बाबा रात्री कुठे गेलो कुठून आलो. सकाळ शक्तीला गेलते वाटते. मला वाटते खरं मला हा काय माहित. तसे चुटक्या मारू नाही म्हणून मारुतीला म्हणतात देवा मी तुला पुराव्यासही सांगतो. माशी झाला तुम्ही पाण्यामध्ये बुडून आला काय करा माशाला मारलं आणि ते वेद नेऊन दिले. मासा वेद नेऊन देत वय किड्याबरोबर तिथून चटकून रूप बदलल्याबरोबर कासवाचं रूप धारण केलं. कासवाचं रूप धारण केलं महाराज. कासवाचं रूप पाठीवर पडलं महाराज. काय पर्वत तुम्हाला माहिती आहे सगळा इतिहास महाराज. देवदैत्याने मंथन केलं होतं आणि मंथन केल्याच्या नंतर महाराज मेरू नावाचा पर्वत होता, वासुकी नावाचा साप होता. एकूण देवाच्या पण दैत्या जोडू लागले. ओढत असताना सागराची खोली किती फुट असतील कुणालाच माहिती नाही. पण ते पर्वत असा वरी फिरू लागला
वरी वरी आजी वरी फिरू लागला तुमचं मुलगा तर सावरी शंका आली मला वरी फिरू लागला आणि वरी फिरत असताना काही लोकांनी खालून बघितलं म्हणजे पर्वत कसा आदरच फिरायला लागले खालून काय वजन आमच्या गुरुजी सारख्यानं बघितलं आज म्हणजे कासव दिसायला कासव तर एवढंच आहे एवढ्या पर्वताला टेकन आई गड्यामध्ये हे देव आहे ओळखल्यावर काय केलं प्रभात परिदेवाची वरी ओळखी न देती तरी देते तरी धारून ओळखल्यावर कासवाच्या लक्षात आला आर गड्यामध्ये ह्या गावची गुरुजीने हुशार आहे मला सोडीत नाही गड्यामध्ये फिरून मला बाबतीत सगळ्या लोकांना दाखवतोय बदल ते तुम्ही रामण्याचा बता मागे दिलेले बेले सुकर होसी आले की राती पोये तरी करुणा बाकीची आणि हिरण्यकश्यप नावाचा महाराज राक्षस होता शक्तिशाली म्हणजे राक्षस महाराज प्रत्येकचा डोळ्यावरी बसला दन दन ठोकीत पाताळात घेऊन जाऊ लागला त्यावेळेस भगवंताच्या लक्षात आलं महाराज हो याला आपण बचावलं पाहिजे याचा सामर करणं काम भगवंताकडे आहे त्यावेळेस महाराज शुक्र म्हणजे डुकराचा अवतार झाला आपल्या भाषेमध्ये भगवंताने ती पोतई उरी आली त्या हिरण्यकश्यपाला मारल्याबरोबर लोकांच्या लक्षात आलं अरे हिरण्यकश्यपूचा भाऊ काही सामान्य होता का साध्या डुकरानं मारलं हा माणसं डुकराला तारडावलं मारायला ते डुकर एवढ्या मोठ्या राक्षसाला मारायला हे निश्चित याचा आता डुकर नसून देवाय ओळखलं बोला इथे ओळखीत आणि राज बाबाळे बसवून भारी गुरु करते खांबा भीतर नरना केसरी आणि ओळखल्याच्या नंतर म्हणा तिथूनही देवा तुम्ही निष्ठला खांबामध्ये जाऊन घुर घुर करू लागणार काय केलं की नाग केसरी कट भारी हात धरून अंगावरी रोनी नका कळशी बोरी पात्याची चला लक्षात ठेवा माझ्या मारुतीला बोलायचं तुमच्या ध्यानात तुमच्या सगळ्या गोष्टी लक्षात राहतात मारुतीला म्हणतात जेव्हा त्या खांबामध्ये घुरघुर करू लागतात हिरण्यकश्यपूचा आणि देवाचं वैरत्व पडण्याची 2-3 कारण आहेत महाराज एक तर महाराज चैत्यगुरु शुक्राचार्य आईचा महाराज वध केला होता भगवान परमात्माने गुरुगुरुच्या पत्नीचा हा राग असल्यामुळं दैत्याच्या महाराज बळ देण्याचं सामर्थ्य शुक्राचार्याने केलं होतं का नाही आईचा बदला घेण्यासाठी केलं होतं नाही तर दैत्यगुरु शुक्राचार्य म्हणतो होते मला ते सुद्धा पण राग होता मला देवाने वध केला म्हणून ते पहिलं कारण दुसरं कारण आहे महाराज हिरण्यकश्यप नावाचा भाऊ मारला गेला त्याच्या लक्षात आले डुकर नाही देव नाही म्हणून राग होता महाराज त्यांनी काय केलं देवाचं नाव बंद केलं नाव घेऊन येते देवाचे हे ग्रीत हिरण्यकश्यपूचे कारण महाराज अनेक प्रकारचे भगवान परमात्मा नाटके महाराज विचार करा देवाच्या लक्षात आलं हे गिराईक असं दबत नाही देवाने महाराज स्वतःच महाराज काय केलं आपला औष महाराज जन्माला भक्त प्रल्हादाच्या नावाचे झाले अनेक प्रकारचे प्रयत्न केले महाराज विचार करा हिरण्यकश्यप महाराज प्रीत होतं तू नारायण नारायण सारखं भजन करू लागला अग्नी झाली तरी न जळे प्रल्हाद कशामुळे अग्नी जळत नाही कशामुळे अग्नी बाधा करू शकत नाही विष बाधा करू शकत नाही महाराज कशामुळे देवाच्या नामामुळे हृदयी गोविंद म्हणून काही लोकांना अग्नीनं बाधा केला नाही जनाबाईला विषाणू बाधा केला नाही आपल्या जवळची उदाहरण आपल्या लांबण्याची गरज नाही आपण फार भाग्यवान आहे महाराज विचार करा सगळे पुरावे आपल्याच जिल्ह्यामध्ये पाहिल्याची गरज नाही म्हणून महाराज नाव बंद केलं होतं आपला मुद्दा आहे नाव बंद केल्यावर एका दिवशी महाराज राग आला महाराज राग आला त्यांना म्हणला प्रल्हादा तू का म्हणत नाहीस ते म्हणला बाबा मी चलत मरायला तयार मला मरू देत नाही कोण मरू देत नाही निळेकर महाराज मरू देत नाही देव म्हणला कुठं आहे म्हणला कुठं हे म्हणला विठ्ठल तरी म्हणला पिता ठाव कुठंच नाही बोलला बरं कुठंच नाही बोल नाटक करायला का म्हणला हो बाबा म्हणला खरं सांग मला खरंच म्हणला तू खरं बोलला गुरुजीला विषय खोटं वाटलं आधी आहे का काही संशय आहे बोललो नाही त्या खावा नाही का हो म्हणला बाबा मला लगेच गाता घेत मारल्या बरोबर निघाला महाराज बाबा नरसिंह अवतार परिधान केल्या बरोबर करीशी मोहरी पहात्याची हा उदय महाराज पाहणारा मारतोस तुम्हाला काय म्हणतात
पहिली गोष्ट तर पाहून देत नाही, दुसरी गोष्ट दिसत नाही. जर हुशार झाला आणि त्याला बघण्याचा प्रयत्न केला तर त्याला मारल्याशिवाय सोडत नाही. त्याला धरलं, त्याला किती वरदान सगळ्याला माहिती आहे. तर चिन्ह करशी भोरी पहाट्याची मारत राहतात, बघण्याला मारून टाकतो सुद्धा. निदाय नानी रंग होती बापूला भिकारी रंग दिन पूज्य भुवनी देव परिपासी विक्रमाग. काय काय करावं मारून द्यावं, काय काय सांगू देवा तुझं, काय काय सांगावं. नाही परिहार झाला अवघडा दुःखाचा. अशा पद्धतीने मारुतीराय म्हणतात देवा तू किती सांगू तेवढ्या बरच नाही, पडला काही इतक्यामध्ये पट्टू बारामाचा येत झाला असताना देवा त्या बळीराजाच्या द्वारात गेला असताना. बळीराजाचे तुरभारी निवड ठेवून निर्धारी धरून द्वारपाल करी आजा पोरगी तिथे गेला, लहान मोठं छोटंसं पट्टू बारामाचं रूप धारण केलं. तिथे गेला तर गेला बाबा. गेल्याबरोबर बुद्धिवान होता मात्र काही सामान्य राजा होता, लोक नैवेद्य केले होते आणि ते कोणतरी लावून दिलं होतं, लावून देणारे भागच राहते पडते. त्याच्यामुळे काय कोणच ऐकायचं नाही. आजी शेजाऱ्याच्या सुने किती सांगितलं तरी सून बेकार आहे, आपण बेकार म्हणायचं. कारण आपल्या सुनेसंग आपण भांडण केलं ती भाकर घेत नाही आपल्याला. तुमची सून भेटली की पुन्हा ते म्हणते माय तुझी सासू तसलीच आहे, लावून कोण देतंय? खरं सांगा कोण देतंय? आधी कोण देतंय? आमच्या इकडे तसंच होते बा. मला तर वाटतं या गोष्टी ह्या प्रपंचाच्या गोष्टी सांगायची गरज आहे बरं का. लोकांना इकडे कशाला जायचंय, इकडे गेल्याशिवाय इकडे ढकलत नाही. ज्याच्या त्याच्या भाषेमध्ये सांगावं लागतं तेव्हा करतो. होय आजी खरं सांगा तुमचा सासा संघ जमतंय का दुसऱ्या सुन संघ जमतंय? खरं सांगा, माझ्यात खोटं बोलणार मी कोणालाच सांगत नाही. कशाला सांगू तुम्ही ऐकू नका कोणी करू. आमचं तसं होतं एक समाज सुनाला विचारतो मी, खरं सांगा तुमचं सुना जमते का दुसऱ्या सासू संघ जमते? ते मुद्दा लय महत्वाचा आहे बरं का. कधी सासा जमत नाही, सुनाचं जमत नाही. ते त्याच्या सासू संघ आणि मला भांडणच मिळतंय बघा तुम्ही. वयाच्या माणसाला कशा माणसाची संगत करायची, बरोबर हे करायची. कोणा करायचं कुणाची? सुनीच्या माणसाची संगत करायची. आपल्या वयस्कर माणसाला प्रश्न का नाही, आपल्या आपली देवाणघेवाण करायची. देवाणघेवाण तुम्ही मार्ग काढता येतात. आपल्यापेक्षा कमी वयाचा माणूस आपला काय मार्ग सांगेल? काहीच सांगू शकत नाही. तसे महाराजांचा विषय आपला अंतर्गत चाललाय. कारण भगवान परमात्म्याला कोणी सांगितलं होतं इंद्राची संपत्ती दत्त झालेली सागरामध्ये, ती म्हणजे माय ते बळीराजा लय यज्ञ करायला आहे. देव म्हणजे करू दे की मग काय म्हणले नाही माय तसं नाही, आम्हाला पोलीस नाही, आम्हाला लई लोक काही शाप लागले तर नो पोल काय खाली माती काय पडला म्हणून काय काय नको बाबा असं करू नको. देव म्हणजे आता काय करावं लईच म्हणायला जा म्हणून जा. देवानं त्याचं ऐकलं, ब्राह्मणाचा रूप धारण केलं, बळीराजाला पाहिलं. 3 पान जागा मागितली, बळीराजा मला 3च काय 10-5 नंबर घे की मला माझ्याकडे काय कमी आहे, नको मला 3च पान पाहिजे. बळीराजा चकित झाले, काय म्हणतात शुक्राचार्य हुशार होते. शुक्राचार्य म्हणजे बळी, ए बळी बळी म्हणला बसा गुरु महाराज तुम्ही थोडं थांबा, देव बापाने मला पूजा करून नंतर बघू तुमचं काय ऐकलं नाही. महाराज त्यावेळेस दान करायला सांगितलं. 3 पान जागा मागली, पहिल्या पानामध्ये वाढायला पूर्वी दिसायला एवढं बघता असं करून तो पाय बोली असं बघायला वाढलं किंवा बघता पुन्हा पाय उचललाय वरून आले म्हणे पाय कुठे ठेवू फिरायला कशी आता एखाद्या बार सुनबाई नाही असावं महिला 2 महिने आलेली घरात शिकत असावं. मग कधी मुंग्या वाड्यात जेवढा ढोळातले गुरुची ढोळातले ते म्हणजे आत्याबाई तसला प्रकार झाला. रागाचा प्रकार आहे. डोसक्यात ठेवला पाय ठुला सराला लागला तुला म्हणे बळी जीव दिला पाया तरी पाताळात घातलं. बळी हुशार होता. बळीने आपण म्हणजे पाय म्हणत देवाचे पाय धरायचे देवाचे मला सोडायचे नाही केव्हा सोडायचे नाही. पण आपल्याला भानगडे आपल्याला धरावंच वाटत नाही. धरले पाय आणि धरल्याच्या नंतर देव म्हणाले सोड की बळी आता झालं की दर्शन. बळी म्हणला मी काही साधारण काही युगाचा भक्त नाही म्हणला शक्तिपुत्र
दिवस याला गावात रामायणाचा झोपी झाला रोज साहेब म्हणला मी हेच करायला म्हणला देवा तुम्ही वाटच बघून लागलो मला याच्यासाठीच केलं होतं मला कशासाठी साहेब सगळं आहे आता आपल्याला भक्ती करायची होय बोली आता तुम्ही काही कमी वयाचे नाही मला तुम्हाला भरपूर अनुभव याच्यामध्ये कशासाठी करायची अहो पक्षाला कळालं कशासाठी जगायची तुम्हाला माणसाला कळ नाही दुर्दैवी आहे माणसाला आमचं कुठं वय झालंय आता कोणा वय होते मसमाड होते वयच म्हणायचं माणसं निरेकर महाराज आमच्या वयाचाच विचार चालत एखादी शिया तुमच्याकडे दृष्टी देतो वयाची मग तुम्ही सांगा त्याच्यावर तुम्ही कदाचित सांगा किती वयाचं करायचं काय बळीराजाने सांगितलं महाराज देवा मी धरीत नाही आणि धरल्यावर सोडित नाही देवाला वाटला काही खरं नाही बळी माग काय मागायचे ते का देव माग म्हणजे माहिती का ते ना माहिती तर मूर्ती लोकांना राहणार लोक लालचे मूर्ती लोकांमधल्या लोकांना मरणाची आठवण आहे म्हणून त्या लोकांचं नावच मृत्यू लोक आहे हो मृत्यू लोक आहे इथं कोणी वाचलंय नाही प्रत्येकाला जावं लागते मला देवाधिकाला सुद्धा जावं लागते आजी आमच्या ते आजी म्हणाली बाबा काही कर तू ऐकते आजपासून रामायणाला येते पण मरू नाही मी म्हणलं तू काय कर थांब मी आधी जातो विचारून येतो बाबा तू काय भरोसा आहे म्हणजे मी तू आधी ये नाही तर तू भजन कर मी जातो विचारून येतो तू काय भरोसा वापरता भजन व्हायला तष्णबळीने सांगितलं सोडित नाही देवा भगवान म्हणता सोड बळी म्हणला सोडित नाही देव म्हणजे माग बळी म्हणला काय मागू कोण हारलंय कोण हारलंय कोण मागावं असलाच प्रकार आहे मला देवाचा बघा देवाला थंकीले बघतो लोकांना याच्या अगोदर म्हणाल मातृभक्त होता मला तोल धरून दोघांना कसं फसवलं वाद देवाला खरं सांगा फसवून केलंय का खरं वाद झाले ते अमृत आणा गेला होता आईसाठी तर गुरुजीतून त्या लक्षात आली कथा सगळी गरुडाला म्हणाला देव माग काय तरी गरुड म्हणला त्यापाशी काय आले म्हणला मी तुला हारलं तू माग पण देवाचं उलटच होते आता माणसाला मोठ्याच वाढलंय करते वलय करते तसला प्रकार देवाने केला महाराज बळीराजाने त्या गरुडाला वाहन करून ठेवलं देवाने कसं बळीराजाला मागलं बळीराजा म्हणजे तुझ्याकडे काय नाही काय मागायचे पण माग म्हणल्याच्या नंतर बळीराजा म्हणजे जाऊ द्या मोठा महात्मा आहे का सामान्य देव आहे देवाचा अपमान कसा करावा त्यावेळेस बळीराजाला सांगितलं देवा काय करा द्वारात राहा काय द्वारात राहा मागे पुढे उभा नाही सांभाळी आली आगा दिवा बाहेर जात असताना पाठी बाहेर राहायचं मध्ये येत असताना समोर आहे म्हणून बळीराजाला महाराज मागितलं कारण मला आपण निष्ठा म्हणतो धन्य धन्य ते लोचन नित्य कायती अवलोकन खरं करतात का नित्य अवलोकन आपले सांगावं आताही पांडुरंगाचं दर्शन घेऊन यायला खरं खरं सांग दर्शन घेताना मूर्ती पाहिजे तुला दिसायची काय तेव्हा ते काय किंवा म्हणला एवढा इतकं बघितलं म्हणला मी एकदा बघितलेली वस्तू मी कवाच विसरत नाही म्हणला पण पांडुरंगाची मूर्ती माझ्या ध्यानातच राहत नाही म्हणला किती अवघड गोष्टी बोलली अवघड नाही तसं महाराज भगवंताला दारामध्ये थांबवला आता मारुतीला म्हणतात तेव्हा तू फजिती करायला गेला पण तुला गिराईक जर भरला पुराणा असं तुझे बोलत नाही पुराणाने शास्त्राला वर्णन केलंय जेव्हा मी खोटं बोलत नाही तुला ओळखतो पुंडलिकावती हरी विठ्ठल श्री रामचंद्र